हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये युनिट 4 मध्ये हाऊ क्रिएचर्स मूव्ह ही जी पोएम दिलेली आहे ती बघूया. पोएमच्या एक्सप्लेनेशन मध्ये जाण्याआधी आपण एकदा पोएम रीड करूया. तर आपली पोएम अशी आहे. द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. द स्क्वेरल लिप्स फ्रॉम लिम्ब टू लिम्ब. While flies can crawl straight up a wall and seals can dive and swim. And seals can dive and swim. The worm he wiggles all around. The worm he wiggles all around. The monkey swings by his tail. And birds may hop upon the ground or spread their wings and sail. Or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. They leap and dance and walk and run. ही पोयम अननोन ऑथरनी लिहिलेली आहे. आता आपण पोयमच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. आपली पोयमची लाईन आहे. द लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. आता लॉयन वॉकिंग करतो. वॉकिंग कशावर करतो? त्याची पंजे असतात, हे गादीसारखी नरम असतात. पॅडेड पॉज. पॉज म्हणजे पंजे आणि गादीसारखी असतात त्याच्यावर तो वॉकिंग करत चालतो. द स्क्वेरल लिप्स फ्रॉम लिम्ब टू लिम्ब. आता स्क्वेरल म्हणजे खारुताई. ती एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत जाते. लिम्ब म्हणजे फांदी. वाईल फ्लाईज कॅन क्रोल स्ट्रेट अप अ वॉल. आणि फ्लाईज काय करतात? क्रोल म्हणजे सरपटत जातात किंवा रेंगाळत जातात. तर ते सरळ भिंतीवर ते सरपटत समोर जात राहतात. अँड सील कॅन डाईव्ह अँड स्विम. सील म्हणजे समुद्रातील एक जलचर प्राणी. तो काय करतो? तो समुद्रामध्ये राहतो तेव्हा तो डाईव्ह म्हणजे उडी घेतो आणि स्विम करतो. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. वर्म म्हणजे अळी आपण बघितलेली आहे. ती ग्राउंडवर समोर जात असते ना, तेव्हा ती वळवळत म्हणजे आपल्या शरीराला वळवळत रेंगाळत ती समोर जात राहते. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. आणि मंकी काय करतात? जेव्हा ते आपल्या टेलने स्विंग म्हणजे झोके घेत राहतात. And birds may hop upon the ground or spread their wings and sail. तर बर्ड्स काय करतात? हॉप म्हणजे टुनटुन अशा उड्या मारणे. तर हॉपिंग करत ते ग्राउंडवर समोर चालतात किंवा ते काय करतात? आपले पंख पसरून आकाशामध्ये उंच भरारी घेत राहतात. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. परंतु बॉईज अँड गर्ल्सला याच्यापेक्षा जास्त आनंद येतो. दे लीप अँड डान्स अँड वॉक अँड रन. ते काय करतात? लीप म्हणजे उडी मारणे. ते उड्या मारतात, डान्स करतात, वॉकिंग करतात, धावत जातात. अशी आपली ही छोटीशी पोयम आहे. या पोयममध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं की आपले क्रिएचर्स, आपल्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंटमधले जे क्रिएचर्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ते कशा प्रकारे मुवमेंट करतात ते आपल्याला इथे लक्षात येते. चला मित्रांनो, आता आपण या लेसनच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पहिली आपली ॲक्टिव्हिटी आहे. ही पोयम आपल्याला रीड करायची होती, समजून घ्यायची होती आणि ती लर्न करून रिसर्च करायची होती. ती जस्ट आपण केलेली आहे. आता आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. फॉर्म पेयर्स क्विज ईच अदर विथ वन मिनी पॉइंट टू एनी ऑब्जेक्ट और पिक्चर इन दिस बुक अँड स्टार्ट द क्विज. आता आपल्याला हा गेम दिलेला आहे. याच्यामध्ये आपण गेम्सनुसार हे शिकणार आहोत की वन आणि मेनी मधला डिफरन्स काय राहणार आहे. वन म्हणजे सिंग्युलर आणि मेनी म्हणजे प्लुरल. जेव्हा वन असेल म्हणजे एकच वस्तू असेल, एकच ऑब्जेक्ट असेल, एकच प्राणी म्हणजे एकच थिंग असेल, तेव्हा आपण वन यूज करू. पण एकापेक्षा जास्त असेल तेव्हा मेनीला यूज करणार आहोत. आता इथे आपण हा बघतो आहे वन लॉयन. लॉयन एकच आहे म्हणून वन यूज केला. पण वन पेक्षा जास्त असले तेव्हा लॉयन्स म्हणजे त्याला यस हे लागलेलं आहे. तसंच वन बॉय हा एक आहे म्हणून वन लागलेला आहे. पण वन पेक्षा जास्त असेल, मग ते 2, 3, 4 आणखी कितीही असोत, तेव्हा त्याला आपण मेनी लावणार आहोत. पण मेनी बॉईज झालं, त्याला यस हे आपण लावलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आणखीन काही 5 वस्तू घेतलेल्या आहेत, ज्याच्यामधला वन आणि मेनी मधला डिफरन्स आपण पाहणार आहोत. वन गर्ल, मेनी गर्ल्स. One fruit, many fruits. One toy, many toys. One monkey,
मेनी मंकीज, वन फ्लावर, मेनी फ्लावर. आता या ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला वन आणि मेनी मधला डिफरन्स लक्षात आलेला असेल. आता आपली तिसरी ऍक्टिव्हिटी आहे डम्ब कॅरेक्टर्स, म्हणजे इथे मुकाभिनय करायचा आहे. म्हणजे काहीही न बोलता आपल्याला ऍक्टिंग करून दाखवायची आहे. वन पर्सन ऍक्ट आउट एनी लाईन इन द पोएम सायलेंटली, अदर्स गेस व्हॉट इट इज. म्हणजे एकाने ऍक्टिंग करून दाखवायची आहे, त्याला ऍक्टिंग करताना काहीही बोलायचं नाही आणि दुसऱ्यांनी तो काय म्हणतो आहे ते गेस करायचं आहे. तर यासाठी तुम्ही कवितेतली कोणती लाईन घेऊ शकता. शिवाय हा गेम तुम्ही दुसऱ्या लेसन सोबत करू शकता किंवा दुसरी पोएम घेऊन सुद्धा खेळू शकता. आता आपली चौथी ऍक्टिव्हिटी आहे लिस्ट ऑल द ऍक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ऍड अदर ऍक्शन वर्ड्स टू द लिस्ट. आता आपल्याला पोएम मध्ये जे ऍक्शन म्हणजे ज्याने कृती झालेली दिसते, ज्याने ऍक्शन झालेली दिसते असे वर्ड्स फाइंड आउट करायचे आहे. तर ते कोणते आहेत. वॉक म्हणजे चालणे, लीप म्हणजे उडी मारणे, क्रोल म्हणजे सरपटणे, डाईव्ह म्हणजे बुडी घेणे, स्विम म्हणजे पोहणे, स्विंग म्हणजे झोके घेणे, हॉप म्हणजे उड्या मारत चालणे, स्प्रेड म्हणजे पसरवणे, सेल म्हणजे तरंगत उडणे आणि डान्स म्हणजे नाचणे. याशिवाय अदर काही ऍक्शन वर्ड्स आहेत ते आपण इथे दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आपली 5 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल युझिंग द टेबल बिलो. आपल्याला खाली जो टेबल दिसतो आहे त्यामध्ये 4 कॉलम्स दिसत आहेत. या प्रत्येक कॉलम मधून एक एक वर्ड घेऊन आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर आपला पहिला सेंटेन्स असा होणार. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, रेन फॉल्स टू द ग्राउंड, अ स्टोन रोल्स डाऊन द हिल्स, the river runs to the sea, the river runs down the hills. Then the wind blows across the sea, the wind blows to the sea. Boats sail down the river, clouds sail across the sky, clouds float in the sky. A stone sinks in the river, then boats sink down the bottom of the sea. Smoke spreads across the sky and smoke rises up the hill. आता आपण तुम्ही बघितलेलं आहे की काही वर्ड्स इथे पुन्हा पुन्हा रिपीट झाले, पण आपण वर्ड्सची जंबल करून त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स करण्यासाठी काही रिपीट सुद्धा झालेले आपल्याला इथे दिसून येतात. ही 6 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. म्हणजे आता आपल्याला इथे खाली ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिसत आहेत, त्याच्या समोर फिल इन द ब्लँक्स आहेत, तिथे आपण आपल्या मनाने काही वर्ड्स टाकून आपली फ्रेज कंप्लीट करायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही सुद्धा टाकू शकता. जसे ॲट स्कूल, नियर प्लेग्राउंड, बिहाइंड स्क्रीन, इन फ्रंट ऑफ मिरर, ऑन द लेफ्ट ऑफ होम, ऑन द राईट ऑफ मी, नेक्स्ट टू फॅक्टरी. इथे आपली ॲक्टिव्हिटीज पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आपला लेसन सुद्धा कंप्लीट झाला आहे. मला आशा आहे तुम्हाला समजला असेल. थँक्यू.